सो हॅलो एव्हरीवन. आपण उद्याचा व्ह्यू मार्केटमध्ये आपला कसा आहे, 15 तारखेला आपण मार्केटमध्ये काय बघतोय, हे जरासं आपण अंडरस्टँड करूया वन बाय वन. सो 2 दिवसाची सुट्टी होती मार्केटमध्ये. 11 तारीख आणि डायरेक्टली मार्केट 15 तारखेला ओपन होत आहे. 12 तारीख, 13 तारीख सॅटर्डे संडे आणि मंडेचा दिवस हा आपली आंबेडकर जयंती असल्यामुळे 3 दिवस कंटिन्यू मार्केटला सुट्टी होती. सो मार्केटमध्ये पोटेन्शियली कुणी पोझिशनल ट्रेड ठेवले असतील ह्याची शक्यता खूप कमी होते. सो मी डायरेक्टली काही गोष्टी एक्सप्लेन करतो, मग आपण पॉइंटवर येऊया. फ्लॅट मध्ये, गॅपअप मध्ये आपण मार्केटला बाईंग मध्ये बघतोय. दोन्ही ठिकाणी आपण मार्केटला बाईंग मध्ये कन्सिडर करतोय. दोन्ही ठिकाणी जर मार्केट ही लेवल ब्रेक करून, जर मार्केट ही लेवल ब्रेक केल्यानंतर विदाउट रेजिस्टन्स घेता जर पडतीये, तर आपण मार्केटमध्ये डायरेक्टली सेलिंग करणार आहोत. म्हणजेच गॅप डाऊनला आपला जो अनालिसिस असणार आहे तो सेलिंगचा असणार आहे, प्लस फ्लॅटमध्ये बाईंगचा, गॅपअप मध्ये पण बाईंगचा. जर मार्केट आपल्याला डायरेक्टली ह्या लेवलच्या आसपास मिळतंय गॅप डाऊन ओपन होऊन, तर आपण नक्कीच इथं सेलिंगचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. तर आता मार्केटमध्ये असं आपण का म्हणलं, फ्लॅटमध्ये आपण बघूया मार्केटमध्ये बाईंग का आणि गॅपअप मध्ये बाईंग का. तर मार्केटमध्ये गॅपअप ओपन 11 तारखेला मार्केट गॅपअप ओपन झालं, त्यानंतर मार्केटमध्ये एक सपोर्ट घेऊन मार्केट वर गेलेलं. सो इथं पोटेन्शियल बायर्स आले असणार. जेव्हा मार्केटनं ह्यांचे एसएल खाल्ले आणि मार्केटनं ही लेवल ब्रेक केली, त्यानंतर इथे एक सायकोलॉजिकल लेवल आहे, ही 800ची लेवल परत एकदा सपोर्ट घेऊन ब्रेक केली, त्यावेळेस इथं पोटेन्शियली सगळेजण मार्केटमधनं निघून गेले ज्यांनी ज्यांनी बाईंग केलेलं, कारण सगळ्यांचा एसएल गेला. कारण मार्केटमध्ये इथं कोणीच एसएल ठेवणार नाही इथल्या ट्रेडला, कारण तो एसएल खूप मोठा एसएल होतोय. तर ज्यांनी ज्यांनी इंट्राडे मध्ये याच्या खाली एसएल ठेवलेले सगळ्यांना सेलिंग मध्ये कन्वर्ट केले आणि मार्केट लोकांना कळालंय कधी बाईंग मध्ये जाणार. तर ही जी कॅन्डल बनली आहे मार्केटमध्ये, ही जी मोठी कॅन्डल बनली आहे, त्या कॅन्डल नंतर लोक बायर्स मार्केटमध्ये आलेले असणार आहेत आणि त्यांचे एसएल असणार आहेत समवेअर हिथं. सो मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटनं इथं पण बायर्सला बाहेर काढलं, इथं पण बायर्सला बाहेर काढलंय आणि इथं ज्यावेळेस मार्केट आलंय त्यावेळेस इथं कोणी इथं बाईंग करण्याचा ट्राय करणार नाही. इथे एक चांगल्या लेवलला लोकांनी बाईंग केलेलं असणार आहे, म्हणजे पोटेन्शियल बायर्स इथं खूप चांगले असणार आहेत. सो मार्केट जेव्हा परत एकदा ह्या लेवलला येईल, फ्लॅटच्या आसपास जर मार्केट इथं परत एकदा जर आलं, तर आपण डायरेक्टली इथं बाईंग करणार आहे विदाउट इवन थिंकिंग ट्वाइस. कारण ह्याच्या खाली मार्केट जर चाललंय तर ते एवढ्या इझिली जाणार नाही, कारण इथे एक सायकोलॉजिकल लेवल पण आहे 51,000ची. 51,000च्या लेवलला डायरेक्टली फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट असं खाली चाललंय, ह्याचा लो ब्रेक करतंय, ह्याचा लो ब्रेक करतंय, तर एव्हरीवन विल बी इन सेलिंग देन मार्केटमध्ये. तर तसं मार्केट न जाता आपण तिथं बाईंगचा ट्रेड प्लॅन करणार, कारण मार्केटमध्ये खालच्या साईडला बायर्सचे पोझिशन अवेलेबल नाही आहेत, म्हणून मार्केट इथं खाली येणार नाही आणि इथनं मार्केट वर जाणार बाईंगला, सेलर्सला ट्रॅप करून. सो हा आहे आपला फ्लॅट ओपनिंगचा. आणि जर मार्केट गॅपअप ओपन होतंय, स्मॉल गॅपअप, बिग गॅपअप मध्ये आपण बाईंगला का बघतो, कारण जसं की आपण म्हणलं, इथंच अनालिसिस केलं की इथं बायर्स अवेलेबल नाही आहेत आणि हे जे अवेलेबल बायर्स आहेत हे एक चांगले बायर्स आहेत. म्हणजे कोण? बिग प्लेयर्स, कारण त्यांनीच अशा ठिकाणी क्रुशियल ठिकाणी पोझिशन बनवू शकतात. सो जिथं बिग प्लेयर अवेलेबल आहे त्यानं जर मार्केटमध्ये गॅपअप ओपनिंग दिलंय, म्हणजे त्यांच्याकडं पॉवर आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे मार्केटला गॅपअप ओपन करण्याची. सो आपण उद्या गॅपअपला आणि फ्लॅट ओपनिंगला बाईंगला बघणार आहोत. त्यानंतर तिसरा पॉइंट, जर आपण गॅपडाऊनला जर म्हणलं, हा एकच पॉइंट मी का गॅपडाऊनला सेलिंगला ठेवलाय ह्याचं कारण आहे, इथं मी तुम्हाला शो करेल. जर मी ही कॅन्डल अशी मॅच केली इथं, तर तुम्हाला एक गोष्ट इथं जाणवेल, हे कोणाला दिसत नाहीये, बट आपण जर शांत डोक्याने जर बघितलं, एकदम नीट कटाक्ष डोळ्यांनी,
तर आपल्याला इथं एक लेफ्ट शोल्डर, एक हेड आणि एक राईट शोल्डर दिसतोय आणि प्लस एक रिट्रेसमेंट पण दिसते, म्हणजे ज्यांनी ज्यांनी इथं सेलिंग केलेलं आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी. जर मार्केट आपल्याला डायरेक्टली गॅप डाऊन दिसतंय तर इथं कन्फ्युजन मोड आहे. लोकांना इथं कळणार नाही की मार्केट काय करणार आहे. जर लोकांना इथं कळत नाहीये मार्केट काय करणार आहे तर मार्केट इथं मोठा मुवमेंट करून जाणार. आणि जर मार्केट, मी जसं की तुम्हाला म्हटलं की जर मार्केट आपल्याला इथं असा रेजिस्टन्स घेऊन जर पडताना दिसतंय, रेजिस्टन्स घेऊन जर पडताना दिसतंय तर आपण बाईंग करणार. त्याशिवाय आपण बाईंग करणार नाही. आपण डायरेक्टली एक तर प्राइस ऍक्शननी सेलिंग करणार, किंवा जर आपल्याला एक चांगला गॅप डाऊन ओपन होऊन म्हणजे मार्केट जर असं जर सेलिंगला मिळतंय तर तिथं आपण सेलिंगचा ट्रेड प्लॅन करणार. कारण इथनं मार्केटला आपण ह्या लोकांना टार्गेट करू शकणार नाही, कारण मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत आहे तर इथले सेलर, इथले सेलर, इथले सेलर प्रॉफिट मध्ये येणार आणि इनडायरेक्टली व डायरेक्टली इथे ह्यांची ताकद मल्टिप्लाय होणार आहे सेलिंगसाठी. सो मार्केट उद्या सेलिंगसाठी गॅप डाऊन नंतर येऊ शकतं, असं काय नाही, देर इज नो 100%, बट येऊ शकतं. प्लस मार्केटमध्ये अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की 2 दिवसाची सुट्टी असल्यामुळे मार्केटमध्ये इथं सेलर्स अवेलेबल, रिटेल सेलर्स अवेलेबल नसू शकतात. जर मार्केटमध्ये इथं रिटेल सेलर अवेलेबल नाही आहे तर मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन कंटिन्यू सेलिंग मध्ये जाऊ शकतो. या 3 रिझनमुळे आपण गॅप डाऊनला सेलिंगला बघतोय, फ्लॅट मध्ये आणि गॅप अप मध्ये आपण बाईंगला बघतोय. सो हे रिझन आहे आपलं उद्यासाठी मार्केटकडे बघण्याचं. आता येऊया निफ्टी 50 मध्ये. सो निफ्टी 50 मध्ये काही वेगळं गणित नाही आहे आपलं. निफ्टी 50 मध्ये पण सेम, फ्लॅट मध्ये गॅप अप मध्ये आपण बाईंगला बघणार आहोत, गॅप डाऊन मध्ये मार्केटला आपण सेलिंगला बघणार आहोत. इथं पण तुम्हाला एक सेम पॅटर्न दिसत असेल. इथं अजून पॅटर्न तो कम्प्लीट व्हायचा आहे, बट जर पॅटर्न कम्प्लीट झालाय तर डेफिनेटली सगळेजण इथं सेलिंगचा ट्रेड प्लॅन करणार आहे. तर तो ट्रेड चालण्या आधीच आपण आपली पोझिशन घेऊन निघून जाऊ, या हेतून आपण इथं सेलिंगचा ट्रेड प्लॅन करणार. आणि इथले सेलर्स आणि इथले सेलर्स डायरेक्ट प्रॉफिट मध्ये आल्यामुळे मार्केटमध्ये आता 3 दिवस कसं झालंय बघा. मार्केट गॅप अप ओपन होते, बाईंगला जाते. इथं आपल्याला चांगलं दिसेल. मार्केट बँक निफ्टी मध्ये ते चांगल्या पद्धतीनं दिसतंय. मार्केट गॅप अप ओपन होतंय, बाईंगला जाते. मार्केट गॅप अप ओपन होते, बाईंगला जाते. गॅप अप ओपन होते, परत बाईंगला जाते. सो ह्याच्या ह्यानं काय होतंय, लोकांची सायकोलॉजी ही बाईंग मध्ये बघण्याची थोडीशी वाढते. सो मार्केटमध्ये सारखा सारखा तो पॅटर्न रिपीट होऊ शकत नाही, किंवा गॅप डाऊन मधून डायरेक्टली सेलिंग, गॅप अप मध्ये डायरेक्टली बाईंग करून मग सेलिंग, अशा ह्यानं लोकांचा जो काही एक सेंटिमेंट बनतो की नाही आता पोटेन्शियली मार्केट बाईंगलाच आहे. आणि ही एक क्रुशियल लेवल पण आहे. ही जी लेवल आपण जी ड्रॉ केलेली आहे ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. सो ह्याच्या खाली मार्केटला आपण एक मी म्हणत नाही की पूर्ण मार्केट खाली येईल, मी म्हणत आहे की मार्केटमध्ये एक चांगला लेवलला करेक्शन किंवा एका चांगल्या लेवलला मुवमेंट येऊ शकतो की जो कोणाला अनएक्सपेक्टेड असेल. जर तो अनएक्सपेक्टेड असेल तरच तो वर्क करेल, असं माझं म्हणणं आहे. एक्सपेक्टेड असेल तर तो वर्क करणार नाही, कारण सगळ्यांना दिसून जर पडत असेल तर ते पडणार नाही. मग ते कुठं ना कुठेतरी ट्रॅप क्रिएट करते. अशा ह्यानं न दिसता पडते तर मग ते नक्कीच पडणार. अशा ह्यानं आपण ट्रेड प्लॅन करतोय. आणि सेन्सेक्स मध्ये पण आपलं सेम अनालिसिस राहील. पण गॅप डाऊन मध्ये आपण थोडस शांत डोक्याने काम करू. असं नाही की क्विकली पोझिशन बनवून आपण बसू आणि नंतर आपल्याला एसएल द्यायला लागेल. कारण मोस्टली सगळ्यांनी इथं बाईंगच करणार आहेत सर्व लोक, कारण इथं खालच्या साईडला एसएल अवेलेबल नसल्यामुळे लोक ट्राय करणार मार्केटमध्ये बाईंग करायला. सो आपण बघूया कसं प्लॅन करता येईल मार्केटमध्ये, तसं आपण प्लॅन करू. हे आहे उद्याचं अनालिसिस. शांत डोक्याने आपण उद्याचा ट्रेड घेणार, खूप विचार करून प्लॅन करणार. थँक्यू सो मच.